आज सकाळी सीपीयू बंद पडलं आणि ते म्हणतात ना, दुष्काळात 13 महिना तसंच आमच्यासोबत झालं. कॉम्प्युटर चालू करायला गेले सकाळी तर बंदच पडलं होतं. यांना म्हटलं, "खोलून बघा काय झालंय, काय नाही." तर त्यांनी खोलून पाहिलं तर ते नंतर चालू केलं तर चालूच झालं नाही. यांना सीपीयूला शॉपमध्ये घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी चेक केलं. ते बोलले, की "तुम्हाला नवीनच घ्यावं लागेल. हे पूर्ण खराब झालंय." तर सकाळमध्ये ना आम्हाला 7,000-8,000चा दणका लागला होता. म्हटलं, "सो आता जे घरामध्ये लागणारी गोष्ट आहे तर घ्यावी लागेल." तर ते सीपीयू घ्यायला गेले होते. तेवढ्यामध्ये मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि त्याच्यानंतर ना म्हटलं कॉम्प्युटरचा टेबल बी खराब झाला होता. म्हटलं थोडा त्याला पण टेबल क्लीन करून घेतला. त्याच्यानंतर ते पण आले होते. यांना म्हटलं जेवण करून घ्या. तर इथं भाजी सकाळीच बनवून घेतली होती. मी भाजी वगैरे गरम करून घेतली ना, सोयाबीनची भाजी बनवली होती. मग त्यांना ताट वगैरे करून घेतलं आणि त्यांच्यासोबत मी बसून गेली होती जेवायला. जेवणं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर ही केबलमुळे ना एवढा काही पसारा झाला होता आणि ही केबल वरतीच होती. पण असं असताना समोरची वस्तू आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे सगळं घरामध्ये पसारा होऊन जातो. तर या केबलमुळे ना घरामध्ये एवढा काही पसारा होऊन गेला होता. तो सगळा पसारा उचलला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झाली होती. मला आहे ना ठेचा बनवून ठेवायचा होता हिरव्या मिरचीचा आणि मी ठेच्यामध्ये ना शेंगदाणे आणि थोडंसं बेसनचं पीठ टाकते. तर इथे ना ठेचा बनवून घेतला. चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की